So, good morning and welcome to the KPK 2025 Season 6, organized by Pune Mobile Automobile Dealer Association. Day 2, मैच नंबर 1, क्वालिफायर 1. और मैच खेला जाएगा 10 ओवर का. बढ़िया शॉट पहली गेंद पे, बढ़िया फील्डिंग भी वहां पे देखने को मिली है. फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप के बाहर. गैप ढूंढने का प्रयास जरूर था और अच्छी तरीके से खेला था. बल्ले पर गेंद आई थी मिडल, लेकिन बढ़िया फील्डिंग में कहूंगा. फील्डिंग के चलते केवल एक रन वहां पे मिला है. अन्यथा ये गेंद अगर चली जाती तो छूट जाती फील्डर से, तो सीमा रेखा के बाहर चली जाती. लेकिन बढ़िया फील्डिंग. इस बार कोई मौका नहीं है. थोड़ा सा अटैकिंग फील्ड है. सामने एक खिलाड़ी शॉट कवर की दिशा में है. थर्ड मैन पॉइंट कवर लॉन्ग ऑफ फाइन लेग एंड स्क्वायर लेग. डीप मिड विकेट भी है. लेकिन ये गेंद गई है सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. केपीके ब्रांडेड सिक्सर. इस बार गैप में गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. काफी बढ़िया शुरुआत यहां पे की है बल्लेबाजी करते समय. गो यूनाइटेड टीम ने टॉस एक्चुअली जीता था गो क्लीन ने, और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था, फैसला किया था. इस बार ओवर द कवर. दो फील्डर गेंद के पीछे है. देखना है गेंद रुक पाएगी या नहीं रुक पाएगी. रुक तो गई है, लेकिन फील्डर वहां पे थोड़े से फिसले है. थोड़ी सी ड्यू जरूर है. पहला मैच है, इसमें रहेगी थोड़ी सी, और जैसे जैसे धूप खिलेगी ड्यू कम होगी. अच्छा स्ट्रोक. अच्छी फील्डिंग भी, और एक रन वहां पे मिला. स्कोर 1 ओवर का खेल समाप्त हुआ है. खेलो पाड़ा खेलो क्वालिफायर 1 मैच गो क्लीन और गो यूनाइटेड के बीच में खेला जा रहा है. शिंते हैसूल के खूबसूरत मैदान में हरा भरा ये ग्राउंड. थोड़ी सी ठंडी अभी है. रोहन आए हैं गेंदबाजी करने के लिए. 1 ओवर के बाद जो स्कोर बना है 14. पहली ओवर में 14 रन आए, जिसमें पीयूष ने बनाए हैं 5 गेंदों में 13, और मंदार ने 1 गेंद में 1 रन बनाई है. पहला ओवर पूरा किया था सौरभ तड़ेकर. 14 फ्रॉम फर्स्ट ओवर. ये
कि पीयूष काफी खतरनाक डेंजरस बैटर कल हमने देखा। एक रन जरूर मिलेगा। जिस तरीके से दौड़ लगाते हैं, बड़ी तेज दौड़ लगाते हैं विकेट के बीच में, और कल के दिन में भी हमने देखा पीयूष ने एक मैच में 47 रन बनाए थे, 47 की पारी खेली थी, काफी लंबे लंबे छक्के लगाए थे इन्होंने। और आज भी जिस तरीके से शुरुआत की, एक छक्का एक चौका लगा चुके हैं, 6 गेंदों में 14 रन पे पहुंचे हैं। और 10 ओवर का मैच रखा गया है आज के दिन में, और प्रोजेक्टेड स्कोर देखा जाए तो 130 का आंकड़ा दिख रहा है, नजर आ रहा है। इस बार सीधे बल्ले से खेला है, मिड ऑफ की दिशा में, एक रन के साथ शुरुआत जो हुई है वो दूसरे ओवर की। 16 रन है स्कोर बोर्ड पे। सेकेंड ओवर जो है प्रोग्रेस में है, पीयूष और मंदार की जोड़ी। हवा में गेंद जरूर है, ओ प्रयास प्रयास अच्छा था, लेकिन नहीं पहुंच पाए गेंद तक। दस ओवर का ये मुकाबला, कम से कम 100 रन बनाने होंगे 10 ओवर में। पाडागो यूनाइटेड और पाडागो क्लीन के बीच में ये क्वालिफायर 1 मैच चल रहा है। ओ प्रयास प्रयास, बड़ा शॉट खेलने का प्रयास। काल ऍड केलं होतं ना तुम्हाला, टुर्नामेंट मध्ये टाकले ना, या इकडं। काय नंबर आहे ह्याच्यापैकी, कोणतं नाव आहे का अविनाश? आहे ना ऑलरेडी, टुर्नामेंट मध्ये ऑलरेडी आहे। एकदा ऍड केले की ते टुर्नामेंट संपेपर्यंत राहते ते, चेक करा बरं, नाही तर आयडी घ्या ना मॅचचा आयडी। आपली का बरस आहे, बरस आहे। लवकर मारला गेम, 2 दिवस होते, मानसिकताच खराब होती। हे जे तू बॅगेत तुझी आहे ना। 2 ओवर के बाद स्कोर 18 रन, 18 रन बने हैं पाडागो यूनाइटेड के। 18 रन 2 ओवर के बाद बिना किसी नुकसान के। मंदार मनियार और पीयूष की जोड़ी मैदान में है। 12 में 18 की पार्टनरशिप दोनों के बीच में हुई है। पिछला ओवर अच्छा घटित हुआ है गो क्लीन के लिए, क्योंकि पिछली ओवर में केवल 4 रन आए। पहला ओवर महंगा साबित हुआ था, 14 आए थे, और बढ़िया कमबैक
मैं कहूंगा गो क्लीन की तरफ से। इस बार हल्के हाथों से खेला है, पॉइंट क्षेत्र में गेंद गई है जहां पे खिलाड़ी मौजूद, 1 रन जरूर मिलेगा। मंदार की भी तारीफ करनी होगी जिस तरीके से वो बल्लेबाजी कर रहे हैं, स्ट्राइक पे ज्यादा से ज्यादा पीयूष को रखने की कोशिश कर रहे हैं। जब भी उनको मौका मिलता है एक सिंगल रन लेते हैं, नॉन स्ट्राइक पे जाते हैं और पीयूष को स्ट्राइक पे रखते हैं। ये बढ़िया सोच मैं कहूंगा। इस बार खेल दिया गेंद को, ऊपर से गेंद गई है डीप मिड विकेट की दिशा में जा रही और चली गई है सीमा रेखा के बाहर। पॉवर प्ले चल रहा है। पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आपण मराठीमध्ये म्हणतो। मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात। ऊंचाई 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 और इसी के साथ व्हाट अ कैच, ब्रिलियंट कैच, बहुत बढ़िया पकड़ा है, बहुत बढ़िया जज किया है, गेंद के ऊपर नजर रखी और ये डिफिकल्ट था जिस तरीके से उन्होंने पकड़ा है, बहुत संतुलन बनाए रखा, नजर बनाए रखी गेंद के ऊपर और ये बहुत बढ़िया मैं कहूंगा विकेट का पतन, बहुत बड़ी सफलता मिली है। बड़ी मछली जाल में पीयूष को पवेलियन का रास्ता दिखाया है। 11 गेंदों में 19 रन की पारी। लेकिन बढ़िया शुरुआत दिलाई है। जो सलामी जोड़ी की जिम्मेदारी होती है कि जाकर एक ताबड़तोड़ एक जबरदस्त शुरुआत दिलाए, वो भूमिका जो है पीयूष ने निभाई है, एक तेज शुरुआत टीम को दिलाई है। और अभी आने वाले बल्लेबाज जो है उनके ऊपर एक जिम्मेदारी है कि गेम को आगे चलाए, जो शुरुआत दिलाई है उसको आगे लेकर जाए, स्कोर बोर्ड आगे लेकर जाए, स्ट्राइक रोटेट करते रहे, बीच बीच में बड़ा शॉट खेलने का मौका मिलेगा। थोड़ा सा डटे रहने की जरूरत है क्योंकि ये 10 ओवर का मुकाबला है, 10 ओवर पर साइड गेम। प्रैक्टिस 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 बॉयज। बिल्कुल पैर पे गेंद थी, लेग स्टंप पे गेंद थी, उसको हल्के हाथों से खेला है। फाइन लेग क्षेत्र में फाइन लेग वहां पे मौजूद है, दायरे के बाहर जिन्होंने दायरे के पास जिन्होंने आकर गेंद को रोका, फेंका, तब तक ये रन आसानी के साथ पूरा हो चुका। और इस बार देखिए पुल करने का प्रयास, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड लाइन के बाहर से गेंद गई है और बल्लेबाज ने देखिए फ्रंट फुट पे आके वाइड लाइन के बाहर की गेंद को ऑन साइड में खेलने का प्रयास किया है। और इस बार देखिए गेंद सावधानी से खेला हुआ शॉट, गेंद गई है डी पॉइंट की दिशा में जहां पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन पूरा। आखिरी गेंद है तीसरे ओवर की, पावर प्ले ओवर की आखिरी। 26 रन अभी स्कोर बोर्ड पे है। ओ लेट खेलने का प्रयास और ऐन वक्त बल्ले का मुंह बंद किया और जाने दिया गेंद को विकेट कीपर के दस्तानों में। उछाल था इस गेंद पे और टप्पा पड़ने के बाद सीधी रही, बिल्कुल
शरीर से नजदीक खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। 3 ओवर के बाद स्कोर है 26 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। बढ़िया फील्डिंग, गुड स्टॉप, 1 रन वहां पे मिला है। लॉग ऑन डीप मिड विकेट, स्क्वेरलेग और मिड विकेट के बीच में खिलाड़ी है, अंपायर के बिल्कुल पीछे बाउंड्री लाइन के पास। वाइड बॉल, वाइड बॉल सिग्नल बाय द अंपायर। और गेंदबाज देखिए चरणजीत थोड़े से संतुष्ट नजर आए, लेकिन ये वाइड बॉल है। और इस बार गेंद हवा में जरूर है, लेकिन वन बाउंस सीमा रेखा के बाहर। चार रन यहां पे मिले हैं और स्कोर बड़ी तेजी से आगे बढ़ता हुआ 33 पे पहुंच चुका है। 33 runs on the scoreboard after 3.3 for the loss of 1 wicket. मंदार मनियार और रवि की जोड़ी मैदान में है फिलहाल, जो 33 33 रन बने हैं अब तक 3.3 ओवर के बाद। इस बार हल्के हाथों से 1 रन फ्रंट फुट पे खेला है मंदार ने। चरणजीत के स्पेल का ये पहला ओवर है, अब तक 4 गेंदें हो चुकी है, 8 रन आए हैं, अभी 2 गेंदें शेष है। और धीमी गति की गेंद आगे वाली लेन थी और क्रॉस द लाइन स्वीप शॉट खेलने का शायद प्रयास था, लेकिन टप्पा पड़ने के बाद सीधी रही गेंद, पैर पे टकराई और 1 रन वहां पे पूरा किया है। आखिरी गेंद है चौथे ओवर की, 35 रन पे स्कोर पहुंचा है 1 विकेट के नुकसान के बाद। इस बार लेट खेला नहीं दिया गेंद को, पॉइंट और कवर के बीच में गेंद जा रही है, वहां पे हल्की सी मिसफील्ड, लेकिन बैकअप खिलाड़ी था जिन्होंने गेंद को रोका, फेंका। ओवर समाप्त हुआ है 1 रन के साथ, ये ओवर समाप्त। आखिर गेंद पे 1 रन आए, 4 ओवर के बाद स्कोर है 36 रन 1 विकेट के नुकसान के बाद।
और इसी बीच मिड विकेट क्षेत्र में खेला है, हल्की सी भी फील्ड या दो मौका 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 था वहां पे दूसरे रन का, लेकिन रवि शायद तैयार नहीं थे। और इसी बीच गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन के लिए। और इसी के साथ ये विकेट का पतन यहां पे हुआ है। रवि को पवेलियन में लौटना पड़ेगा। साजिश नाहर गेंदबाजी कर रहे हैं। एक चौका जरूर आया था इस ओवर में, लेकिन उसके बाद वापसी की है उन्होंने, विकेट चटकाई है रवि की। और अब तक का स्कोर है 41 रन, 2 विकेट के नुकसान के बाद 4.3 ओवर अब तक हो चुके हैं। Forty-three runs on the scoreboard after 4.5 in the last ball of the 5th over. पांच ओवर के बाद स्कोर है 2 विकेट के नुकसान के बाद 44 रन। 44 after 5 for the loss of 2.
हवाई फायर और गेंद, ओहो हो। क्वालिफायर वन मैच, पाड़ा गो यूनाइटेड पहले बल्लेबाजी करते हुए अब तक का 50 का आंकड़ा पार कर चुकी है। 54 रन पे स्कोर पहुंचा है। कॉन्ग्रेचुलेशंस गो यूनाइटेड, 54 रन ऑन द स्कोर बोर्ड। बढ़िया स्टॉप, गुड स्टॉप। चरणजीत के स्पेल का ये दूसरा ओवर। हल्के हाथों से खेला हुआ शॉट कवर क्षेत्र में गेंद जा रही है, जहां पे गेंदबाज खुद चरणजीत गए हैं गेंद को रोकने के लिए। छह ओवर के बाद स्कोर है 55 रन, 2 विकेट के नुकसान के बाद।
57 run. 57 run after 6.3 for the loss of 2. हाँ, सरल सरल. इस बार फिर से गेंद मिड विकेट क्षेत्र खेला, 1 रन वहां पे मिला, दूसरा पूरा करने का प्रयास और 2 रन पूरे. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या मजल्यावर जावा, दुसऱ्या मजल्यावर. आणि दुसऱ्या मजल्यावर पायऱ्याच्या बाजूला लेफ्ट साइडचं, पायऱ्याच्या बाजूला तिथे बेल वाजवा. हा, पहिलंच पहिलंच घर मी सांगतो द्यायला. So after 7 over, the score is 64. 64 after 7 for the loss of 2. इस बार दूसरा पूरा होता हुआ, दूसरा पूरा हो चुका है. क्या तीसरे के लिए प्रयास करेंगे? What a running between the wicket. Beautiful running between the wicket. ओहो हो, थोड़ा संभल कर. सातवें 8वें ओवर का खेल चल रहा है. साजिश नाहर गेंदबाजी कर रहे हैं. स्पेल का दूसरा ओवर, 11 रन, एक सफलता. पाड़ागो यूनाइटेड, पाड़ागो यूनाइटेड टीम की पहले बल्लेबाजी करती हुई टीम अब तक 67 पे पहुंच चुकी है. क्वालिफायर 1 मैच में केपीके सीजन 6 2025 ऑर्गेनाइज्ड बाय पूना ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन. और क्वालिफायर मैच टॉस जीता था गो क्लीन ने, पहले फील्डिंग करने का फैसला किया था. इस बार देखिए बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो, 1 रन वहां पे मिला. और साजिश नाहर के स्पेल का दूसरा ओवर.
इस बार पुल किया गेंद को डीप मिड विकेट क्षेत्र में, खिलाड़ी है दायरे के बाहर। एक ही रन वहां पे मिला है। एक रन के साथ संतुष्ट है दोनों बल्लेबाज और स्कोर जो है इस ओवर में थोड़ा सा धीरे धीरे आगे बढ़ रहा है। पहली गेंद पे 3 आए थे, लेकिन उसके बाद सिंगल सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए दोनों बल्लेबाज। 69 रन, 69। 3 गेंदें बची है 8वें ओवर की। 10 ओवर का ये मुकाबला है। दोनों टीम के लिए इंपॉर्टेंट मैच। इस बीच थोड़ा सा लेट खेला है। थर्ड मैन है दायरे के अंदर जिन्होंने गेंद को रोका। 1 रन के साथ फिर से छोर बदला है। थोड़ी सी गेंद गीली हो रही है ड्यू के कारण, इसीलिए गेंद को बार बार यहाँ पे बदला जा रहा है। पहले मैच में ये प्रॉब्लम थोड़ा सा रहेगा, लेकिन उसकी जब धूप खिलेगी पूरी तरीके से ड्यू चली जाएगी। मिड विकेट क्षेत्र में खेला हुआ शॉट, 1 रन जरूर मिलेगा। जिस तरीके से दौड़ रहे हैं ऐसा लग रहा है बल्लेबाज थोड़े से थके हैं। रसिक लालवानी और मंदार मनियार की जोड़ी 20 गेंदों में 30 रन की पार्टनरशिप इन दोनों के बीच में हुई है और जरूर प्रयास करेंगे अंत तक खेलेंगे। इस बार मिड विकेट की दिशा में 1 बाउंस, फील्डर की ऊंचाई को नापती हुई गेंद निकल गई है 4 रन के लिए बाउंड्री लाइन के बाहर। आठ ओवर के बाद स्कोर है 75 रन, 75 आफ्टर 8। 10 ओवर का ये मुकाबला है, 10 ओवर पर साइड गेम। वेलकम, आप सभी का स्वागत है, सभी दर्शक, सभी खिलाड़ी, इस प्रतियोगिता के आयोजक, स्पॉन्सर्स, सभी का बहुत बहुत स्वागत है। खेलो पाड़ा खेलो सीजन 6 2025 ऑर्गेनाइज्ड बाय पूना ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन। आप सभी प्लेयर्स, सभी अतिथिगण, सभी दर्शक, सभी से एक रिक्वेस्ट है, आप जो भी पानी बॉटल्स यूज कर रहे हैं, जो चाय के कप हो, जो भी रैपर्स है, प्लेट्स है, वो डस्टबिन में डालिए। मैदान में इधर उधर मत फेंकिए। आपसे निवेदन है, रिक्वेस्ट है। और इस बार वाइड बॉल है, ये गेंद दोबारा करनी होगी। अतिरिक्त रनों में इजाफा। वोड़ा स्विंग, बैट डाउन स्विंग इतना जबरदस्त था। गेंद अगर आती स्लॉट में, रडार में, तो बड़ी दूर चली जाती, लेकिन संपर्क नहीं हुआ है। जब संपर्क नहीं होता है तो फिर डॉट बॉल या वाइट बॉल देखने को मिलती है। इस बार खेला है हवा में, वो फील्डर है वहां पे। ओ हो, व्हाट अ ट्राई, बहुत बढ़िया प्रयास। प्रयास के 100 में से 100 अंक, लेकिन कैच पूरा नहीं हो पाया है।
फिर से मौका नहीं है, नहीं है, फिर से मौका नहीं है। वन बाउंस, गेंद खिलाड़ी के हाथ। बहुत बढ़िया गेंदबाजी। जिस आत्मविश्वास के साथ रोहन ने फील्डिंग सेट की है, उसी के अनुरूप उन्होंने गेंदबाजी की है। यह काबिले तारीफ है। बढ़िया गेंद, लाजवाब, काबिले तारीफ, जबरदस्त। अस्सी रन स्कोर बोर्ड पे। 8.4 ओवर के बाद यह स्कोर बना है, 2 विकेट के नुकसान के ऊपर। बढ़िया गेंद। देखिए लाइन जो है बिल्कुल मिडल स्टंप पे, और टप्पा पड़ने के बाद जब गेंद बाहर निकलती है चौथे पांचवें स्टंप पे, इसी के लिए बल्लेबाज देखिए मंदार उस गेंद को मिड विकेट, लॉन्ग ऑन या डीप मिड विकेट की दिशा में खेलने का प्रयास कर रहे हैं। इस बार आई जरूर है और रन्स भी मिलेंगे। गेंद गई है 4 रन के लिए, थोड़ी सी लाइन से चूके लेग स्टंप की दिशा में गिरी गेंद, इसके कारण ये गेंद गई है 4 रन के लिए सीमा रेखा के बाहर। नौ ओवर के बाद स्कोर है 84 रन।
सौरभ तड़ेकर आए हैं गेंदबाजी करने के लिए। इनके स्पेल का भी ये दूसरा ओवर है। लास्ट ओवर ऑफ द फर्स्ट इनिंग। हेलो हेलो हेलो। बढ़िया गेंदबाजी निहाल, राइट हैंड बैटर है। स्ट्राइक पे बंदार, और ये पाड़ागो यूनाइटेड का पारी का ये आखिरी ओवर है। 3 गेंदें बची है। मंदार ने 23 गेंदों में 26 रन बनाए, 3 चौके इनके बल्ले से आए हैं और 84 रन पे आकर रुकी अब तक की पारी की। डॉट बॉल देखने को मिली इस ओवर में। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सौरभ तड़ेकर की तरफ से। और इस बार कितने रन मिलेंगे? मिड विकेट क्षेत्र में जा रही गेंद, जहां पे खिलाड़ी है मौजूद। केवल 1 रन और अभी स्ट्राइक पे रहेंगे निहाल। पहले पारी की आखिरी 2 गेंदें हैं शेष, क्या कर पाएंगे निहाल भी शेष? आखिरी 2 गेंदें शेष है। 4 गेंदें हो चुकी है और 2 गेंदें शेष। निहाल ऑन स्ट्राइक। फील्ड देखिए थोड़े से खुली है फील्ड। अनुप टॉस साठी इकडे यायचंय। और इस बार देखिए ऑप्शन के काफी बार गेंद थी, उसको पुल करने का प्रयास। और साइड पे भी खेलते तो रन मिलते। फील्डर दूर है, जहां पे 2 रन का मौका था, लेकिन बड़ा शॉट की तलाश है। इसी के प्रयास में जो है ये डॉट बॉल देखने को मिली है। स्क्वायर लेग, मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास है। इस बार खेला है हवा में गेंद। ओ स्टॉप स्टॉप, बढ़िया सेव, व्हाट अ सेव, बहुत बढ़िया फील्डिंग। जरूर है, देखना है। फील्डर की तारीफ करनी होगी। गो ग्रीन आणि गो सेफ याच्या कप्तानांना टॉस साठी इथे येण्याची मी विनंती करतो। गो ग्रीन आणि गो सेफ अनुप, पटनी आणि गौरव। अनुप आणि गौरव। स्कोर काय झाला फायनल? देवानंद अपडेट नाही झाला, अपडेट नाही झाला, 1 मिनिट लागेल. Score is not updated yet. गौरव, बॉबी भाई त्यांना बोला ना, बॉबी भाई आणि मनोज शेट्टी।
ओ सचिन भाई झाला का शॉट मारला त्यांनी शेवटच्या बॉलला मग ते त्यांनी अडवला सर बाउंड्री लाईनवर गौरव आणि अनुप गो सेफ आणि गो ग्रीन ना गो ग्रीन आणि गो सेफ मध्ये यानंतरचा दुसरा सामना होणार आहे यावेळेस वो है नहीं उधर करो इधर ही फिर माइक नहीं चलता उधर माइक उधर नहीं चलता बोलते कोई बात नहीं चलेगा मेरे ख्याल से हेलो है ना अंदर होगा पर वो कैमरा इस पे तो दिख रहा है इस पे तो दिख रहा है पर शूट पे तो दिख रहा है हाँ उधर कोई मेरे घुमाते नहीं है ना वो तो नहीं टॉस 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 ओ सचिन भाई टॉस टॉस घ्या ना गो सेफ आणि गो ग्रीन आज का जो सेकंड मैच है गो ग्रीन वर्सेस गो सेफ उसका टॉस अभी यहाँ पे होगा प्रेम अरोरा सर यहाँ पे है हमारे साथ जुड़े हुए हैं आपको रिक्वेस्ट करते हैं सचिन सर एक मिनट और ये सर है ना इनको थोड़ा सा साइड में रुकने हेलो सफारी वाले सफारी गो सेफ सफारी और वाले गो सर ग्रीन इनके बीच में दूसरा मैच होगा उसका टॉस अभी यहाँ पे हम लोग कर रहे हैं कौन कॉल सचिन करेगा? सर अनुप will call. कॅमेऱ्यामध्ये येत आहेत ते आडवं येत आहेत ते हे सर दिस इज केपीके गौरव गो ग्रीन जिन्होंने टॉस जीता है वो बॉलिंग फर्स्ट करेंगे गौरव आज का ये दूसरा मैच है पहला मैच बहुत ही इंपॉर्टेंट था जिसमें जो टीम जीतेगी वो डायरेक्टली फाइनल में जाएगी आपको एक अवसर मिलेगा पर फिर भी आप इस मैच को किस तरह से देखते हैं एक्चुअली ये मैच ऑनवर्ड्स नॉकआउट मैचेस है इसमें अगर हारते हैं तो भारी है तो कोशिश रहेगी पूरा बेस्ट देने के लिए यही मैच नहीं जो आगे वाले मैचेस रह गए सभी मैचेस के लिए बॉलिंग लेने का रीज़न एक अभी भी आउटफील्ड थोड़ा वेट लग रहा है तो ट्रैवल होने के चांसेस थोड़े कम है प्लस पहला दिन है मैच का तो थोड़ा फील्ड में आएंगे बॉलिंग करेंगे फील्ड में रहेंगे तो थोड़ा वार्म अप हो जाएंगे ऑटोमेटिकली तो वो एक बेसिक दो चीज़ें जिसकी वजह से बॉलिंग ली है अनुप कल की मैचेस 8 ओवर्स की थी आज 10 ओवर्स आपको बैटिंग करने को मिलेगा तो आप क्या एक्सपेक्ट करते हैं कि क्या टारगेट आप दूसरी टीम के लिए रखना चाहते हो क्योंकि बिकॉज ऑफ द 10 ओवर्स मैच एक्चुअली 10 ओवर्स मैच इज़ अ वेरी बिग मैच जैसे जैसे गेम आगे जाएगा रन सिंगल डबल्स के कन्वर्ट करके हर एक ओवर्स में एक आधी बाउंड्री और डबल्स रन आए तो अच्छा टोटल अराउंड 90 तक स्कोर हो सकता है बट दैट नीड्स टू बी सिंगल डबल्स नीड्स टू बी कॉन्सेंट्रेटेड बाय द बैट्समैन जो लोग क्रीज पे है सिंगल के डबल्स कन्वर्ट करने चाहिए और एक आधी अपॉर्चुनिटी मिलती है एक ओवर में दैट शुड बी कैपिटलाइज थैंक यू आपने जो कहा बहुत करेक्ट है अभी जैसे आपने गौरव ने बोला था कि वेट है पिच तो सिंगल और डबल्स के ऊपर ध्यान देना पड़ेगा आप जितना
रोटेट करोगे उस हिसाब से आपको अच्छा होगा. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट फॉर द फर्स्ट टुडेज मैच फॉर यू. आता है यार यूट्यूब पे. हे घ्या सुनील भाई तुमच्याकडे ठेवा. आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅचचं दुसरी इनिंग आता सुरू होतीये. टार्गेट किती आहे देवानंद साहेब? The target is 86. 86 रन्सचं टार्गेट. पहिला बॉल. मंदार उर्फ मँडी आपली पहिली ओव्हर घेऊन येत आहेत उजव्या हाताने. 7-8 पावलांचा रनअप आहे. स्ट्राईक घेतील रॉनी. मंदार पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. अतिशय सुंदर चेंडू हलकेच तटवलेला आहे. स्लिपच्या दिशेनेच बॉल गेलेला आहे. 1 रन. 1 बॉल 1 रन. या मॅचचं महत्व असं आहे की या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वाची मॅच याला म्हणता येईल. मँडी सेकंड बॉल. हलकेच तटवलेला आहे. फिल्डिंग थोडीशी स्प्रेड आहे. 1 रन सहज धावून पूर्ण केलेली आहे. 2 बॉल 2 रन. पहिल्या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 2 रन. राहुल हमारे साथ हमारे प्रेसिडेंट बॉबी जी जुड़े हुए हैं. बॉबी जी प्लीज. तिसरा बॉल मंदार यांचा. पुन्हा एकदा हलकेच तटवलेला आहे. गलीतला फिल्डर जोपर्यंत बॉल कलेक्ट करतो तोपर्यंत 1 रन पूर्ण. 3 बॉल 3 रन. अतिशय सेन्सिटिव्ह बॅटिंग करताना दिसत आहेत दोघंही फलंदाज. बॉबी जी आपकी टीम बैटिंग कर रही है. आपको क्या लगता है कि ये फर्स्ट मैच है और ये बहुत इंपॉर्टेंट मैच है, तो आपको क्या लगता है कितने इंपॉर्टेंस है आपके हिसाब से? जो हिसाब और जो जोश आज गोक्लीन में है, इससे मुझे पूरा विश्वास है और यकीन है कि ये मैच 8 ओवर में वाइंड अप हो जाएगा. 8 ओवर में इसको वाइंड अप करेंगे. देखिए बहुत बढ़िया शॉट. वेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अभी मंदार मनियर अभी बॉल करने जा रहे हैं हमारे स्टार बैट्समैन रॉनी चंकेश्वरा को. बहुत अच्छी तरह से. ओ क्या कैच. बहुत बढ़िया कैच. बहुत बढ़िया कैच. गर्दन ये किसने पकड़ा है? क्या बात है रसिक भाई. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, एकदम उम्दा कैच. माय गॉड, मेरे ख्याल से पूरा गर्दन पे गिरे और उन्होंने कैच को पकड़ा. शॉट बहुत बढ़िया था लेकिन कैच उससे भी बढ़िया. गुड मॉर्निंग. आप सभी जानते हैं कैचेस विन मैचेस. अभी का एक बहुत बढ़िया कैच हमने अभी यहाँ पे देखा और पहली विकेट का पतन यहाँ पर रसिक ने ये कैच पकड़ा है. कुछ इंजरी होने की संभावना है. उन्होंने अभी 4th बॉल पे ये पहला विकेट. 5वीं गेंद मंदार.
लास्ट बॉल, बहुत अच्छा शॉट, कवर्स के ऊपर से पहला चौका इस इनिंग का माही की बैट से। माही है ना, माही माही। और पहली ओव्हर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है, एक ओव्हर किती झाला, 8 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। थर्ड अंपायर हमारे पास नहीं है, फाइनल ऑन अंपायर्स कॉल। ओके, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। एक महत्वाची विकेट जी युनायटेड क्लीन साठी होती, रॉनी, त्याची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे गो युनायटेडला। आता गो युनायटेडचे सर्वेसर्वा बॉबी भाई यांच्याकडे बॉल सुपूर्द करण्यात आलेला आहे। दुसरी ओव्हर घेऊन येतील बॉबी गुप्ता, अतिशय अनुभवी असा हा बॉलर। त्यांच्या समोर त्यांचा सामना करतील राहुल जैन। राईट आर्म ओव्हर द विकेट, सेकंड ओव्हर फर्स्ट गेंद बॉबी भाई, राईट आर्म ओव्हर द विकेट, 5-6 पावलांचा रनअप। सुंदर चेंडू पण फिरून मारलेला सरळ हातात आणि अतिशय सुंदर कॅच। पीयूष यांनी एका हातात खाली वाकून हा कॅच झेललेला आहे बाउंड्री लाईनवर आणि राहुल जैन यांची विकेट पडलेली आहे। 2 बाद 8, 2.1 ओव्हर्स। आता कोणीतरी जबाबदारीने विकेट्सवर राहून स्ट्राइक रोटेट करून खेळण्याची जरूर आहे। टार्गेट खूप मोठं नाही आहे, परंतु जास्तीत जास्त फलंदाजांनी डोकं शांत ठेवून बॅटिंग करण्याची आवश्यकता। आउट ग्राउंड थोडंसं ओलं आहे, त्याच्यामुळे बॉल जास्त पळणार नाही, त्यामुळे दोन्ही बॅट्समनला बिटवीन द विकेट्स पळूनच रन काढणं जास्त आवश्यक आहे आणि आवश्यक पेक्षा जरुरी आहे। पहिल्याच बॉलवर बॉबी भाईंना विकेट मिळालेली आहे। दुसरा चेंडू बॉबी भाई उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकतील संयमला, नवीन बॅट्समन। सुंदर चेंडू आणि पूर्णपणे बीट झालेले आहेत संयम। ऑफ साइडला जितक्या नेटानी गोलंदाजी केली जाईल तेवढं बॅट्समनला खेळणं अवघड जाईल। तिसरा चेंडू या ओव्हरचा बॉबी भाई संयमला, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आणि शॉट मारण्याच्या प्रयत्नात संयम यांना फक्त तो टोलवता आला, एकही धाव नाही। तीनही चेंडू निर्धाव दुसऱ्या षटकातले बॉबी भाईंचे। संयम, बॉबी भाई उजव्या हातानी आणि फिरून हा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला आहे चेंडू। पायानी फिल्डिंग करत चेंडू तटवलेला आहे आणि एक धाव। स्कोरबोर्ड झालाय 9 फॉल ऑफ 2 विकेट्स। अतिशय सुंदर षटक टाकतायत बॉबी भाई, त्यांचा अनुभव पूर्ण पणास लावून। पुढचा चेंडू माही करतील बॅटिंग। बॉबी भाई माहीला बॉलिंग, अतिशय सुंदरपणे कव्हर ड्राईव्ह केला होता आणि तितकीच सुंदर फिल्डिंग आणि थ्रो। एका धावेवर समाधान मानावं लागलेले माहीला।
धाव संख्या झाली आहे 10. मी पण मोजतोय त्यामुळे लक्षात. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू संयमला टाकतील बॉबीभाई उजव्या हातानी. 5-6 पावलाचा रन पाणी पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने मारलाय आणि 1 धाव घेण्यावर समाधान. 11 2 ओव्हर्स 11 रन. ह्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे फलंदाजांना. एक छोटासा दबाव असतो बॅट्समनवर जेव्हा तुम्ही टार्गेट अचीव करत असता. त्याचा परिणाम बॅट्समनच्या मानसिकतेवर थोडा झालेला दिसतोय आपल्याला. दे रे भाई थोडा. बस बस. ही मॅच 10 ओव्हर्सची असल्यामुळे थोडंसं प्लॅनिंग करणं शक्य आहे बॅटिंग टीमला. जरी विकेट ज्या 2 विकेट्स आहेत त्या लवकर गेल्या असल्या तरी सुद्धा अजून बरीच मोठी बॅटिंग लाईनअप यांच्याकडे आहे गो क्लीनकडे. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यामध्ये फारसा त्रास त्यांना होईल असं वाटत नाही. फक्त 2 विकेट गेल्यामुळे गो युनायटेडचा जो उत्साह आहे तो वाढला आणि त्याचं मानसिक दडपण गो क्लीनवर आणण्यात ते यशस्वी होत आहेत. एक अनुभवी व्यक्तिमत्व आणि खेळाडू रिंकू पाजी आत्ताच खेळाडूंना सांगून आलेत कसं खेळायचंय पुढे. आपल्या बॉलरचं नाव रवी. रवी उजव्या हातानी गोलंदाजी करतील संयमला. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि आता व्यवस्थित बॅटमध्ये आला होता परंतु बॉबी भाईंनी क्रिकेट बरोबरच फुटबॉलचा पण उपयोग करून हा बॉल अडवलेला आहे. केवळ 1 धावेवर समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे 12. रवी बॉलिंग करतील माहीला उजव्या हातानी. आणि मिड ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या फिल्डरनी प्रयत्न केला पण उंचून गेलेला हा त्यांच्या डोक्यावरून गेलेला चेंडू कॅच सुटलेला आहे आणि 2 धावा मिळवण्यात यश मिळालेलं आहे फलंदाजांना. संघाची धाव संख्या 14. या षटकातला हा तिसरा चेंडू माहीसाठी उजव्या हाताने रवी. आणि टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. हा बॉल थोडा ओला असण्याचा परिणाम आणि पिच पण अजून थोडंसं ओलसर आहे. चौथा चेंडू रवी टाकतील माही याला. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला. गॅप मध्ये मारलेला चेंडू. अतिशय सुंदर शॉट आणि 4 धावा. अतिशय सुंदर शॉट. बऱ्याच वेळापासून हा प्रयत्न करत होता. कधी हवेत मारला जात होता पण आता अतिशय सुंदर टायमिंग जमलेलं आहे आणि 4 धावा गो युनायटेडच्या. गो बॅटिंग कोण करते रे? नाही टीम क्लीन. अशाच प्रकारे थोडीशी सेन्सिबल बॅटिंग करून तुमचं उद्दिष्ट तुमच्या दृष्टीपथात येऊ शकतं. दोनही बॅट्समन मध्ये ताळमेळ अतिशय आवश्यक. पुढचा चेंडू घेऊन येतात रवी.
स्ट्राईकवर आहेत माही. पुन्हा सुंदर चेंडू पण एका धावेसाठी कव्हर्समध्ये मँडीच्या सरळ हातात गेला चेंडू, परंतु दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. रवी बॅटिंग करतात. संयम रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे फसलेला आहे. किपरच्या हातून बॉल सुटल्यामुळे 22च्या रूपात आणखीन एक अतिरिक्त धाव संघाला मिळालेली आहे. 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर स्कोर आहे. स्कोर किती मित्रा? स्कोर 20 run after 3 over for the loss of 2 wicket. 2 विकेट्सच्या नुकसानीनंतर 20 धावा 3 ओव्हर. हा नेहुल टाकतो ना बॉलिंग आता? हे नेहुल आहे ना बॉलिंग? नाही, निहाल. काय नाव आहे? निहाल का नेहल? नेहल डावखरे गोलंदाज आहेत. स्टंप आणि बऱ्याचदा स्टंप आणि अंपायरच्या मधून येत ते गोलंदाजी करतात. त्यांचा सामना करतील संयम. अतिशय संयमी फलंदाजी करतायत. आत्ता तरी अजूनही कुठलाही चेंडू हवेत मारण्याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाही. शॉर्ट थर्डमॅन, गली कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, लॉंग ऑफ अशी ऑफची फिल्डिंग. पहिला बॉल नेहलचा. आणि ज्या भागात फिल्डर नाही असेल, फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू मारण्यासाठी प्रयत्न केला होता पण असफल. आणि एक धाव लेगबायच्या स्वरूपात मिळाली आहे. दुसरा चेंडू टाकतील नेहल. माही बॅटिंग करतील. डीप फाईन लेग, मिड ऑन आणि डीप मिड विकेट अशी ऑनचं क्षेत्ररक्षण. नेहल आपला दुसरा चेंडू घेऊन येतात. माही बॅटिंग करतायत. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर फ्लाइट दिली होती. बऱ्याच वेळा टेनिसच्या चेंडू जेव्हा सामना होत असतो तेव्हा अशी गोलंदाजी बघायला मिळत नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी. फ्लाइटला चकलेले आहेत माही आणि सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू स्थिरावला. पुढचा चेंडू नेहल डाव्या हाताने. माही बॅटिंग करतायत आणि पूर्णपणे पुन्हा एकदा चकलेले आहेत. ओव्हरथ्रो नको म्हणून आता हा प्रयत्न केलेला दिसत नाही. एक चांगलं थिंकिंग म्हणता येईल याला, नाही तर अतिरिक्त धाव मिळाली असती. दोनही ज्या धावा ह्या ओव्हरमध्ये मिळाल्या त्या फक्त लेगबायच्या स्वरूपात आहेत. थोडेसे फिल्डिंगमध्ये परिवर्तन. मँडीला थोडं क्लोज घेतलेलं आहे. बॅट्समनवर थोडा दबाव वाढवण्याचा प्रयत्न. नाही, मँडी सरळ विकेट किपिंग करायला चाललेत. किपर बदललेला आहे. बाकी क्षेत्ररक्षण जसं होतं तसंच. नेहल संयमला आणि सुटलेला आहे. बॅट आणि पॅडच्या मधून गेलेला चेंडू. विकेट किपर बदलल्याचं एक गिफ्ट मिळालेलं आहे. आणि स्टम्प्स. एक कुठली गाडी आहे? सापडला. चावी हरवली होती, मालकही हरवला होता. दोघही सापडलेले आहेत. ह्या विकेट नंतर आता गो युनायटेडची परिस्थिती जास्त भक्कम दिसायला लागलेली आहे. बॅट्समनवरचा दबाव वाढत चाललाय. तो वाढवण्यामध्ये यश मिळते गो युनायटेडला. सुंदर गोलंदाजी करतायत नेहल. वेगापेक्षा बॉलवर नियंत्रण कसं राखणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं आहे ते यांच्या गोलंदाजीतून स्पष्ट होतंय. नेहल पुढचा चेंडू. बॅट्समन कोण आहे रे? बॅट्समन राकेश. सुंदर चेंडू पुन्हा एकदा
हलकेच फ्लाईट दिल्यामुळे आणि लेफ्ट हँडेड बॉलर असल्यामुळे आउट स्विंग होतो हा थोडासा बॅट्समनच्या दृष्टीने. पुढचा चेंडू नेहलचा डाव्या हाताने राकेश याला. पुन्हा एकदा चुकलेले आहेत आणि स्टंप. दुसरी विकेट या ओव्हर मधली. मंदारची विकेट किपिंग. आता कॅप्टन राजेश मणियार बॅटिंग करायला उतरतायत. यानंतरची जी मॅच आहे गो सेफ वर्सेस गो क्लीन, त्या खेळाडूंना विनंती आहे की आपण ही मॅच संपल्यानंतर इमिजिएटली 2 मिनिटात ही मॅच सुरू करायची आहे. आज आपल्याला बरंच कव्हर करायचं आहे वेळ. आणि राकेशचे जे मार्गदर्शक आहेत ते चिडलेले तिथे. ओव्हर किती झाल्या? ओव्हर किती झाल्या? 4 ना? 4 over 22 run, 4 wickets. 4 ओव्हर्स 22 धावा आणि 4 विकेट. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आता फलंदाजी करणार आहेत पुढचे जे फलंदाज आहेत ते. राजेश आणि माही असे 2 मातब्बर बॅट्समन क्रीजवर आहेत आता. चला जास्त वेळ घालवू नका, पटापट. रसिक यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवलेली आहे. पायाला थोडीशी दुखापत झालेली आहे त्यामुळे रनअप शॉर्ट असेल त्यांचा, परंतु अनुभव जास्त आहे. अभी हमारे साथ मनोज सर हैं यहाँ पे. मनोज जी, मैं आपसे पूछता हूँ, अरे रुको ना, अभी का जो मैच चल रहा है उसके बारे में आपका क्या ख्याल है? अभी नेक्स्ट मैच आपका है तो व्हाट शुड बी द टारगेट्स फॉर द बैटिंग टीम? इस गेम का जो है डेफिनेटली मैच जो है काफ़ी इंटरेस्टिंग स्टेज पे है. ये पार्टनरशिप जो है ऐसी स्टेज पे है जहाँ पर गो यूनाइटेड की एक थोड़ी सी बिकॉज दे हैव ऑलरेडी पुट अप अ स्कोर, तो एक पकड़ ऑलरेडी है. माई है स्क्रीन यू नो, सो आई थिंक क्रीज पे जो है क्रूशल है ये पार्टनरशिप. क्रूशल है कि अगले 3 ओवर में वो किस तरह से शेप अप करते हैं. क्या रसिक भाई उनको लालच दे के ट्रैप कर पाएंगे यू नो, या वो लोग स्कोर पर कर पाएंगे, इसके ऊपर है. आई थिंक अ स्कोर ऑफ अराउंड 8 to 9 runs per over in a 10 over match is, if you are able to get to 100, which is a competitive score, तो ऑटोमेटिकली बैटिंग सेकंड टीम पे थोड़ा सा प्रेशर डालता है. बट आई थिंक अगर सेंसिबली पहले मैच में भी अगर आपने देखा होगा तो गो यूनाइटेड की जो पहली पार्टनरशिप्स थी, मतलब उनके 2 विकेट पे ही सिर्फ 2 ही विकेट गए हुए थे और उन्होंने, तो दैट पार्टनरशिप इज़ इम्पॉर्टेंट. तो जब भी आपको एक यू नो 30-40 रन की पार्टनरशिप मिलती है तो ऑटोमेटिकली द स्कोर मूव्स अहेड. सो आई थिंक दैट वाज इम्पॉर्टेंट. थैंक यू सर. बहुत ही इम्पोर्टेंट जो बात है इन्होंने कही है कि सेंसिबल बैटिंग बहुत ज़रूरी है.
रसिक राउंड द विकेट बॉलिंग कर रहे हैं। माही को आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत अच्छा शॉट था कवर्स की दिशा में और 4 रन, बहुत अच्छा सेंसिबल बैटिंग। हर गेंद पे आप सिक्सर नहीं मार सकते हो, ये ध्यान में रखना बहुत जरूरी है। आप हवा में मत खेलो, यही सभी अनुभवी फलंदाजों का जो है वो सलाह रहती है। वेरी गुड शॉट बाय माही। राउंड द विकेट बॉलिंग कर रहे हैं रसिक। और ये फुल टॉस और ये 6, ये फुल टॉस था और ये 6 रन सीधा बैट पे आया और माही ने कोई गलती नहीं की और जबरदस्त 6। क्या ये ओवर टर्निंग पॉइंट हो सकता है? लेट्स सी। दिशा बदलण्यासाठी रसिक आता ओव्हर द विकेट बॉलिंग करतील। राईट आर्म ओव्हर द विकेट माही। पुन्हा एकदा सुंदर शॉट, अतिशय सुंदर शॉट आणि 4 धावा। 3 बॉल मध्ये 4 छक्का आणि 14 रन्सचं योगदान माहीकडून। अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन इथे करताना माही। गो युनायटेडला थोडासा विचार करायला भाग पाडणारी ही फलंदाजी। ऑन साइडला 4 खेळाडू बाउंड्री लाईनवर आहेत आणि ऑफ साइडला 1। त्याचा पूर्ण फायदा उठवताना रसिक। पुढचा चेंडू माहीला, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर। यावेळेस बॅट हातात फिरलेली आहे आणि मिडॉनच्या दिशेने बॉल चालला। 1 धाव काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे माहीला। ओव्हरची समाप्ती। इथे कोणीतरी स्कोर वाला नाही करावं। स्कोर कोणाकडे इथे तो गायब झाला बरं। सो 5 ओवर के बाद स्कोर है 39 रन 4 विकेट। थँक यू देवानंद साहब, थँक यू। तुमचं नाव इतकं भारी की मी विसरू शकत नाही। देवानंद आहेत आणि दिसतायत पण तसे चॉकलेट बॉय एकदम। आणि मी बळच त्यांच्या हातून माईक घेऊन इथे कॉमेंट्री करतोय। सॉरी, थोडा वेळ फक्त। तुम्हाला आराम मिळतोय, मला अर्ध तेवढं तुमचे मी जीपे 39 5 ओव्हर्स। 5 ओव्हर ना, 5 ओव्हर 39 झालेला आहे स्कोर। किती मध्ये? 30 बॉल मध्ये 47 धावा करायच्या आहेत जिंकायला। विकेट्स 6 आहेत हातामध्ये। अतिशय चुरशीचा सामना होणार आहे। पुन्हा एकदा नेहल यांच्या हातात चेंडू सोपवलेला आहे डाव्या हाताने। ओव्हर द विकेट, राउंड द विकेट ऍक्च्युअली त्यांच्या दृष्टीने। उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांसाठी हा ओव्हर द विकेट, पण त्यांचा मारा असेल तो राउंड द विकेट। स्टंप आणि अंपायरच्या मधून धाव घेत हा रनअप। नेहल समोर आहेत माही। सुंदर चेंडू, अतिशय डोक्याने गोलंदाजी करतायत नेहल। समोरच्या फलंदाजावर दबाव आणि त्या दबाव आणण्यामध्ये सर्वात मोठं जे योगदान आहे ते विकेटकीपर मँडीचं। अतिशय जवळ उभं राहून यष्टिरक्षण करतायत आणि 2 विकेट पण मिळवलेले आहेत। पुढचा चेंडू नेहलचा माहीला। ह्या वेळेसही अतिशय सुंदर चेंडू। फ्लाइट, सगळा खेळ फ्लाइटचा आहे। जेवढी फ्लाइट देतायत त्या फ्लाइटला चकतोय फलंदाज। 2ही चेंडू, एकही धाव नाही, 2ही चेंडू निर्धाव। या ओव्हरचा तिसरा चेंडू नेहल माहीसाठी।
पुन्हा एकदा फ्लाइट दिलेली. आता पण अतिशय सुंदर चेंडू ब्लॉक होल स्टंप मध्ये. दोनही चेंडू या आधीच्या ऑफ स्टंपच्या बाहेर. आताचा चेंडू स्टंप मध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी. 3 बॉल मध्ये एकही धाव काढता आलेली नाही फलंदाजाला. पुढचा चेंडू नेहलचा माहीसाठी. आणि आता हा थोडासा फास्ट, थोडासा गती दिलेला चेंडू शॉट होता. डीप मिड विकेटच्या दिशेने तटवला. 1 धाव. आता फलंदाजीसाठी येत आहेत राजेश स्ट्राईकवर. कॅप्टन आहेत. नेहल यांचा पुढचा चेंडू या षटकातला बहुतेक 5वा चेंडू. नेहल राजेशसाठी. पुन्हा एकदा फक्त तटवणं एवढंच काम करून राजेश यांनी स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलेलं आहे. आणि माहीला स्ट्राइक देण्यासाठी ही सिंगल काढलेली आहे. या षटकात केवळ 3 धावा काढण्यात यश मिळालेलं आहे. पुढचा चेंडू नेहलचा माहीसाठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बॅटची कड घेऊन गलीच्या दिशेने गेला आणि 1 धाव काढण्यात यश मिळालेलं आहे. ओव्हरची समाप्ती. या षटकामध्ये केवळ 3 धावा मिळालेल्या आहेत. आता इक्वेशन झाले 24 चेंडू मध्ये मला वाटतं 43 धावा. 24 चेंडू आणि 44 धावा. इक्वेशन वाढतंय. बॅट्समनवरचा दबाव वाढतोय. युनायटेडच्या फिल्डर्सचा कॉन्फिडन्स वाढतोय. ह्या ओव्हरला बरंच काही इक्वेशन क्लिअर होण्याची शक्यता आहे. एक अनुभवी गोलंदाज, एक तडफदार फलंदाज, अशा या दोघांमधलं हे युद्ध आहे. इथे द्वंद्व आहे. बॉबी भाई आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. समोर आहेत माही. आणि जागेवरच उडालेला आहे चेंडू, पण विकेट किपरच्या मागे. आणि तो फील्ड करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि 1 धावेवर समाधान. बॉबी भाईंनी धावत जाऊन स्ट्रायकर एंडला बॉल कलेक्ट केलेला आहे. चांगला निर्णय हा त्यांचा. त्यामुळे 1 धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. आता 23 चेंडू आणि 43 धावा असे इक्वेशन. गो ग्रीन. जरा वॉर्मअप करा. आता ऑलरेडी 10:30 झालेत. 1.5 तास झालेला आहे पहिली मॅच चालू होऊन. तेव्हा आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन पाळणं आवश्यक आहे, नाहीतर दंड केला जाईल. बॉबी भाई यांचा दुसरा चेंडू आणि बोल्ड स्वतःच्या हाताने ऑफ साइडच्या बाहेरचा चेंडू स्टंपवर ओढून घेतला राजेशजींनी. आणि 5वी विकेट पडलेली आहे. मला वाटतं आता थोडंसं इक्वेशन अजून कठीण होत चाललंय. आता साजेश बॅटिंगसाठी उतरलेले आहेत. साजेश चला लवकर लवकर. केपीकेच्या कमिटीच्या नियमांनुसार जर तुम्ही वेळेत मॅच संपवली नाही तर तुम्हाला दंड केला जाईल. चला बॉबी भाई उजव्या हाताने ओव्हर द विकेट त्यांचा सामना करतील. साजेश
आक्रमक फलंदाज आहेत बॉबीभाई साजेश याला. आणि सुंदर शॉट कव्हरच्या डोक्यावरून परत सरळ एक्स्ट्रा कव्हर, लॉंग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सरळ हातामध्ये आणि केवळ 2 धावा काढण्यात यश मिळाले. आता या धावा फार महत्वाच्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची आहे. पुढचा चेंडू बॉबीभाई साजेशला उजव्या हाताने ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा गलीच्या दिशेने तटवला. केवळ 1 धाव रसिक यांनी फील्ड करून बॉबीभाईंकडे थ्रो करूस्तवर 1 धाव कंप्लीट. पुढचा चेंडू सामना करतील माही. सुंदर शॉट लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर धावतोय आणि फील्ड करून जोपर्यंत थ्रो करत नाही तोपर्यंत 2 धाव काढण्यामध्ये यश. बॉलच्या थ्रो करण्याच्या मार्गात आल्यामुळे विकेट किपरनी रनआउटचा अपील केलेलं आहे, परंतु ते फेटाळून लावले अंपायर्सनी. पुढचा चेंडू बॉबीभाई टाकतील माहीला उजव्या हाताने ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आणि वाईड चेंडू. 1 अतिरिक्त धाव, 1 धावेचं गिफ्ट. अतिशय अनुभवी गोलंदाज आहेत बॉबीभाई. पुढचा चेंडू माहीसाठी आणि सुंदर चेंडू पण सरळ डीप मिड ऑफच्या दिशेने केवळ 1 धाव. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग करायला पाहिजे त्या पद्धतीने एक पाऊल खाली दुमडून जी आता फिल्डिंग केली त्यामुळे मागे मिसफील्ड होण्याची अजिबातच शक्यता नसते. 1 धावेवर समाधान. ही ओव्हर संपल्यानंतर आता स्कोर आहे. स्कोर 50 runs after 7 over for the loss of 5, required 36 of 18. 12 रन प्रति ओव्हर असं इक्वेशन आता तयार झाले. आणि बॉलिंगनी घेतली का बॅटिंगनी घेतला? पॉवर प्ले कोणी घेतला? बॅट्समन. बॅटिंग पॉवर प्ले ना? बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. मँडी हे षटक टाकतील. पुन्हा एकदा केपीके कमिटीकडून एक विनंती आली आहे की वेळेत मॅच संपवा. आजच्या दिवसभरात आपल्याकडे बरेच कार्यक्रम ॲडिशनल आहेत. एक महिला क्रिकेट सामना होणार आहे. मँडी पॉवर प्लेचं हे षटक घेऊन येत आहेत. समोर आहे माही. मँडी राईट आर्म ओव्हर द विकेट टू माही. सुंदर शॉट आणि उंचून मारलेला आहे आणि रसिक आहेत बॉलच्या खाली आणि अतिशय इझी कॅच झालेला आहे आणि माहीची विकेट पडली आहे. मला वाटतं अजून जास्त अवघड झालेलं आहे इक्वेशन. एक आक्रमक फलंदाजाची विकेट आता गमावली आहे. सुंदर कॅच. फलंदाजावर आलेलं दडपण या शॉटच्या मध्ये होतं. आता बॅटिंग साठी गेले आहेत रिंकू पाजी.
पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर ही विकेट पडल्यामुळे गो क्लीन साठी थोडासा धोक्याचा इशारा. ह्यानंतरची मॅच गो सेफ वर्सेस गो ग्रीन. चला चला लवकर. चला चला फास्ट. राईट आर्म ऑफ द विकेट. दुसरा चेंडू या षटकातला घेऊन येतात मँडी. समोर आहे रिंकू पाजी. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारला. एक धाव. अठरा 16 बॉल 35 रन असे इक्वेशन. 16-35. दुसरा बॉल द्या. दुसरा बॉल द्या जरा. युज्ड पाहिजे. युज्ड बॉल पाहिजे. बॉल ओला झाल्यामुळे त्याच्यावर थोडासा काळसरपणा आलाय. काळा झालाय काळा. ए अरे द्या पटकन बॉल द्या रे. हे मँडी चांगला आहे. मँडी हे घे बदलला म्हणून सांग. काय नाही झाले त्याला राव. ठीक आहे ना. सचिन भाई सांगा जरा. चला पटकन. रिंकू बाजी देख लो एक बार. नाही ते का आलं माहिती का. घ्या घ्या काय हरकत नाही. चला चला सर थोड़ा टाइमिंग का बताओ. देखो 10:45 हो गए और 15 मिनट जाएगा. 11 बजे मतलब 2 घंटा. 9 बजे स्टार्ट हुआ. हाँ तो 2 घंटा तो वैसे 10 ओवर की मैच को नहीं एक्चुअली 1.5 घंटा 1 घंटा 40 मिनट 1:40. चला बॅट्समनच्या रिक्वेस्ट वरून बॉल चेंज करण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येईल मँडी. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. समोर आहे साजेश आणि रिव्हर्स स्वीपचा हा चौकार. बॉल बदलला. थोडा वेळ गेला. या सगळ्याचा परिणाम कॉन्सन्ट्रेशनवर होतो मग तो बॅट्समन असो किंवा बॉलर. यावेळेस बॅट्समननी त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. पुन्हा एकदा मंदार. 1 2 3 तो बाहेर आहे ना. नाही आता 1 2 3 4 5 3 4 नाही 3 बाहेर आहे बरोबर. पुढचा चेंडू नाही अंदर आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि सरळ पायावरच चेंडू पडला त्यामुळे एकही धाव नाही. मंदार साजिदसाठी
सुंदर बॉलिंग, अतिशय सुंदर बॉलिंग. बॅट पॅडच्या मधून इक्वेशन, प्रत्येक बॉल गणित अधिक क्लिष्ट होते, प्रॉब्लेम आहे. हे जे इक्वेशन आहे ते गाठणं, उद्दिष्ट गाठणं जरासं अवघड होत चाललेलं आहे. तरीही क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. मंदार साजिशला आता सुंदर फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिसफील्ड झालेली आहे. दुसरी धाव काढण्यामध्ये यश आणि तिसऱ्या धावेसाठी 3 धावा. शेवटच्या चेंडूवर 3 धावा. आता टोटल धाव संख्या झाली आहे 12 बॉलमध्ये 28 धावा. जरूर 28 धावांची जरुरी विजयासाठी. 12 बॉल्स मध्ये 2 ओव्हर 28. अशक्य नाही पण थोडंसं अवघड आहे. जे 2 बॅट्समन क्रीजवर आहेत त्यांचा इतिहास बघता हे फारसं काही अवघड नाही. आता बॉलिंग कोण टाकणार हे आपल्याला समजेल. रसिक, रवी 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 नाही नाव बोलताना उच्चार त्यापेक्षा आपलं रवी कसं नाही तसं नाही. रवी यांचं पहिलं षटक पण अतिशय उत्कृष्ट होतं आणि आता सेकंड लास्ट षटक या इनिंग मधलं या मॅचचं उजव्या हाताने साजिश त्यांचा सामना करतील उजव्या हाताने. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. लेगचा चेंडू रिव्हर्स स्वीपच्या द्वारे ऑफच्या साईडला तटवण्याचा, टोलवण्याचा प्रयत्न असफल झाला. एकच धाव या बॉलवर. आता रिंकू पाजी काय करतात बघायचंय आपल्याला. 27 धावा 11 चेंडू आणि अतिशय सुंदर शॉट आउटसाइड द ऑफ स्टंप. पॉइंटच्या शेजारून दोनही फिल्डर्सला बीट करून चेंडू सीमा पार. 23 धावा आता पाहिजेत. 10 चेंडू 10 चेंडू आणि 23 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे होऊ शकलं नाही ते ह्या षटकात होतं की काय असा एक प्रश्न पडलेला आहे. बॉल बदलण्याचा फायदा बॅटिंग साइडला झालेला दिसतोय. पुन्हा तोच बॉल घेतलेला आहे पण मधल्या वेळात जे काही झालं. चला पटापट खेळायचंय. चला चला अंपायर प्लीज. अंपायर ए रॉनी रॉनी थोड़ा जा जरा जरा. रॉनी 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 Empires. पुढचा चेंडू रवी सामना करतील रिंकू पाजी आणि ओव्हरथ्रो झालेला आहे. रनआउट करण्याच्या नादामध्ये एक रन बहाल केली गेली. हाँ मुझे भी लगा वो गिर गया.
पुढचा चेंडू साजेश सामना करतील. रवी उजव्या हाताने आणि सुंदर शॉट पुन्हा एकदा डीप कव्हरच्या दिशेने. एक चांगली फिल्डिंग आणि आउट दिलेला आहे अंपायरने. स्क्वेअर लेग अंपायरने आउट दिलेला आहे. ज्या ज्या वेळेस खेळामध्ये अडथळा निर्माण होतो काही ना काहीतरी घडताना आपल्याला इथे दिसतंय. नमस्कार नमस्कार. आणि ह्या विकेट नंतर इक्वेशन झाले. हो इक्वेशन सांगा जरा. हो मला देवानंद साहेब. आता किती पाहिजे? 8-22. 8 बॉल मध्ये 21 धावा असं इक्वेशन आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. कोण गेला आता हा बॅटिंगला? सौरभ तळेकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आता त्यांना फलंदाजीची जबाबदारी पार पाडायची आहे. रवी बॉलिंग करतील सौरभला. नॉन स्ट्राईक एंडवर आहेत रिंकू पाजी. आणि डाऊन द लेग कदाचित हा वाईड असावा आणि तरी एक धाव काढलेली आहे. म्हणजे ह्या 2 धावा काउंट केल्या जातील आणि हा पुन्हा एकदा बॉल टाकावा लागणार आहे. 8 बॉल 19 धावा. 8 बॉल 19 असं इक्वेशन. पुढचा चेंडू रवी आणि नॅचरल गेमच्या अगेन्स्ट खेळण्याची वेळ रिंकू पाजीवर आलेली असल्यामुळे त्यांनी बॅट फिरवली आहे हवेत. आणि नाही एक बॉल आहे. 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 चला चला एक बॉल आहे. पटकन पटकन चला. कम ऑन. 7 बॉल 19. या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येतात रवी. सामना करतील रिंकू पाजी. आणि शॉर्ट चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने मारला. 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 17 टू विन इन ओव्हर. ह्यानंतर गो सेफ वर्सेस गो ग्रीन यांचा सामना होणार आहे. दोनही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी तयार राहायचे. पंचांना हे पंत देतील. गो सेफ वर्सेस गो क्लीन. शेवटची ओव्हर शेवटचं षटक घेऊन येत आहेत रसिक. शॉर्ट थर्डमॅन, गली, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, सॉरी लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. पुढचा चेंडू आणि अतिशय फ्लाइट देऊन अतिशय हलक्या हाताने स्लो टाकलेला चेंडू. 1 धाव, ती सुद्धा लेग बायच्या स्वरूपात मिळालेली आहे. बॅटचं कनेक्शन झालेलं नाही बॉलशी. पुढचा चेंडू टाकतील रसिक. सामना करतील रिंकू. 5 बॉल 16 रन. सुंदर शॉट मारला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि सुंदर फिल्डिंग कप्तान द्वारा. आणि 2 धावांवर समाधान मानावं लागणार. 2 काढले. 2 रिंकू होता स्ट्राईक. 4 बॉल 13. 4 बॉल 14. आता 2 काढल्या.
आणि पुन्हा एकदा एकच धाव, 2 धावा. तीन बॉल 12 रन. 3 बॉल 12 रन. बॅट्समन 2-2 रन काढल्यामुळे थकलेले आहेत. त्यामुळे आता शॉट मारणं सुद्धा तसं सोपं नाही. बाउंड्री रोप क्लिअर करणं अवघड आहे. पुढचा चेंडू आणि एकच धावेवर समाधान मानावं लागणार असं दिसतंय. आणि 2 चेंडू मध्ये नाही, आता एक काढली ना 11. 2 चेंडू 11 रन्स आणि विकेट गेलेली आहे. लास्ट एक बॅट्समन पटकन जावा कोणीतरी. एक बॉल बाकी आहे या मॅच मधला आणि 11 धावा पाहिजे जिंकायला. आता नो बॉलवर एक 6 असं जर काही झालं तरच जिंकण्याचं इक्वेशन शक्यता आहे. चला सौरव पटकन. हर्षल लेफ्ट हँडेड. चला चला लास्ट बॉल. 11 रन पाहिजे जिंकायला. एक फेअर डिलिव्हरी जर तुम्ही टाकली तर काही होऊ शकत नाही. आणि गो युनायटेड यांनी हा सामना 10 रन्सनी जिंकलेला आहे आणि थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता त्यांना बरीच विश्रांती मिळणार आहे. पण सागर गो युनायटेड या टीमनी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल त्यांचं आपण टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करूयात, अभिनंदन करूयात. कोणी वाजवलं नाही.